नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण आज इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी इयत्ता 12वी FB म्हणजेच पेपर 2 त्यातला 11वा चॅप्टर इमर्जन्सी लाईट्स यातला पार्ट 2 आज आपण बघणार आहोत. काल आपण याचे प्रकार बघितले, CFLच्या काही प्रमुख भागांची माहिती घेतली, त्याची डायग्राम बघितली, त्याची ब्लॉक डायग्राम बघितली. त्यानंतर त्यातील काही हे पार्ट्स बघितले आणि सर्किट डायग्राम अभ्यासली. तर आज आपण त्यातला या चॅप्टरमधला पुढचा पार्ट 2 बघणार आहोत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे पूर्णपणे ॲटोमॅटिक CFL टाईप इमर्जन्सी लाईट. तर पूर्णपणे ॲटोमॅटिक CFL टाईप इमर्जन्सी लाईट यामध्ये 3 प्रकारच्या प्रक्रिया स्वयंचलितपणे होताना, स्वयंचलित म्हणजे काय, स्वतःहून चालू होताना दिसून येतात. त्यातली पहिली प्रक्रिया आहे बॅटरी पूर्णपणे चार्ज झाल्यावर चार्जिंग सर्किट ॲटोमॅटिकली बंद होते. त्यामुळे ही बॅटरी रात्रभर चार्जिंगला लावूनसुद्धा काही भीती राहत नाही, कारण ती ॲटोमॅटिक बंद होते. दुसरा, मध्येच मेन सप्लाय जर खंडित झाला तर ही इमर्जन्सी लाईट ॲटोमॅटिकली चालू होते. त्यामुळे ताबडतोब कोणतीही टॉर्च शोधण्याची जरूर भासत नाही. आणि तिसरी स्वयंचलित प्रक्रिया होते ती म्हणजे पुन्हा मेन सप्लाय उपलब्ध झाल्यास इमर्जन्सी लाईट ॲटोमॅटिकली बंद होऊन त्या इमर्जन्सी लाईटची चार्जिंग प्रक्रिया चालू होते. पूर्णपणे ॲटोमॅटिक किंवा फुल्ली ॲटोमॅटिक CFL टाईप इमर्जन्सी लाईटमध्ये या 3 प्रक्रिया ह्या स्वयंचलित दिसून येतात. आता ॲटोमॅटिक CFL टाईप इमर्जन्सी लाईटमध्ये चार्जर आणि इन्व्हर्टर असे 2 मुख्य प्रकार आहेत. कोणते 2 मुख्य प्रकार आहेत? चार्जर आणि इन्व्हर्टर. चार्जर विभागात ट्रान्सफॉर्मर X2 द्वारे इनपुट व्होल्टेज 230 व्होल्ट AC सप्लायचे 909 व्होल्ट AC मध्ये रूपांतर करून, बघा मुलांनो, म्हणजे या ठिकाणी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरला आहे ज्याच्या प्रायमरीचे व्होल्टेज 230 व्होल्ट आहे आणि सेकंडरी साईडला 9 व्होल्ट AC असे त्याचे रूपांतर होते. असे झाल्यानंतर रेक्टिफायर व कपॅसिटरद्वारे रेक्टिफायर काय करतो? ACचे रूपांतर DC मध्ये करतो. त्यानंतर या रेक्टिफायरचे जे आउटपुट आहे ते कपॅसिटरला दिले जाते. कपॅसिटर काय करतो? अशुद्ध प्रकारचा जो DC असतो त्याला शुद्ध DC मध्ये ट्रान्सफॉर्म करण्याचं काम करतो. अशा प्रकारे आपल्याला शुद्ध DC सप्लाय, बघा 230 व्होल्ट AC पासून शुद्ध असा DC सप्लाय जो 9 व्होल्टचा आहे असे पुरवण्याचे काम या सर्किटद्वारे केले जाते. हे झाले चार्जिंग विभागातले काम. दुसरा भाग आहे तो इन्व्हर्टर विभाग. जसं आपण म्हटलं अगोदर चार्जर आणि इन्व्हर्टर, तर हे पहिले कार्य होते चार्जरमधले. आता इन्व्हर्टर विभागात बघा. इन्व्हर्टर विभागामध्ये काय असतो? NE555 ही IC ॲडजस्टेबल मल्टी व्हायब्रेटर म्हणून 15 किलो हर्ट्स HZ म्हणजे काय? किलो हर्ट्स मल्टी व्हायब्रेटरमधून 15 किलो हर्ट्स स्क्वेअर वेव्ह तयार करण्याचे काम करते. स्क्वेअर वेव्ह म्हणजे काय? जसे आपण साईन वेव्ह आपण अशा पद्धतीने काढतो, परंतु स्क्वेअर वेव्ह ही कशी असते? समजा हा X अक्ष आहे आणि हा Y आहे. तर असे या इन्व्हर्टरचे काम असते.
बघा पुन्हा एकदा सांगते, इन्व्हर्टर विभागामध्ये काय असते, आय सी असते. कोणती आय सी? NE555. हे NE555 आय सी ॲडजस्टेबल मल्टी व्हायब्रेटर म्हणून 15 kHz स्क्वेअर वेव्स तयार करण्याचे काम करते. मेन सप्लाय उपलब्ध असताना आय सी NE555ची पिन नंबर 4 ही T4 ट्रान्झिस्टरद्वारे ग्राउंड होते. T4 ट्रान्झिस्टर ॲटोमॅटिक स्विचचे कार्य करतो, त्यामुळे आय सी NE555 स्क्वेअर वेव्हची निर्मिती करू शकत नाही. त्यामुळे मेन सप्लायच्या उपस्थितीत इमर्जन्सी लाईट बंद होते. सप्लाय खंडित झाल्यास T4 ट्रान्झिस्टर प्रवाहित होत नाही. पिन नंबर 4ला R3 रेझिस्टरद्वारे पॉझिटिव्ह सप्लाय मिळतो. त्यामुळे आय सी NE555 स्क्वेअर वेव्हची निर्मिती करू लागते. फेराइट ट्रान्सफॉर्मर X1द्वारे ट्यूबलाईट चालू होते. चार्जर सेक्शनमधील 230/909 व्होल्ट 500 mA ट्रान्सफॉर्मर X2द्वारा 230 व्होल्ट AC सप्लायचे 9-9 व्होल्ट ACमध्ये स्टेप डाऊन करून ते D1 आणि D2 रेक्टिफायर डायोडद्वारे रेक्टिफाईड DCमध्ये रूपांतर केले जाते. DC प्रवाहात रूपांतर केले जाते. तो फिल्टर्ड DC व्होल्टेज रेग्युलेटर IC LM317 IC2ला मिळतो. या व्होल्टेज रेग्युलेटर 7.2 व्होल्टने बॅटरी चार्जिंग करण्यासाठी वापरला जातो. तो VR1 या प्रिसेटद्वारे ॲडजस्ट करून बॅटरीला आवश्यक असा चार्जिंग व्होल्टेज म्हणून पुरवला जातो. ज्यावेळेस बॅटरी 6.8 व्होल्टपर्यंत चार्ज होते तेव्हा झिनर डायोड, Z म्हणजे काय झिनर आणि D म्हणजे काय डायोड, ZD1 म्हणजे झिनर डायोडमधून हा प्रवाहित होतो. आणि IC2 म्हणजे IC म्हणजे काय इंटिग्रेटेड सर्किट 2 रेग्युलेटेड चार्जिंग व्होल्टेज पुरवण्याचे बंद करते. नवीन CFL बसविताना तिच्या टर्मिनल्सला कपॅसिटर जोडलेला असल्यास तो कपॅसिटर काढून टाकावा. विद्यार्थ्यांनो, ही बघा आता याची ॲटोमॅटिक CFL टाईप इमर्जन्सी लाईटची मंडलाकृती आपल्याला इथे दाखवलेली आहे. बघा आता सगळ्यात मेन तुम्हाला हा पार्ट दिसतोय. तर हे काय आहे? IC1 NE555. NE555 हा नंबर आहे तिचा आणि IC म्हणजे काय इंटिग्रेटेड सर्किट नंबर 1. आता याच्यामध्ये बघा ह्या पिन्स असतात या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 असे 8 टर्मिनल आहेत या IC1 NE555 सर्किटला, बरोबर. त्यानंतर हा ट्रान्सफॉर्मर X2 आहे. X2 हा कसा आहे? स्टेप डाऊन, कारण यातल्या प्रायमरीला जास्त वेडे आहेत आणि सेकंडरीला कमी आहेत. 230 व्होल्टचे रूपांतर हा 9 व्होल्टमध्ये करतो. त्यानंतर हे डायोड D1 आणि डायोड D2 यांचं कार्य काय? या D1 आणि D2द्वारे काय केला जातो? रेक्टिफाय केला जातो, म्हणजे ACचे रूपांतर DCमध्ये केले जाते. त्यानंतर हा जो कपॅसिटर C3 आणि C4 आहे हे काय करतात? या डायोडमधून आलेला जो DC सप्लाय आहे तो अशुद्ध स्वरूपाचा असतो, म्हणजे त्यामध्ये काहीतरी इम्प्युरिटीज असतात ACच्या, तर त्या इम्प्युरिटीज घालवून शुद्ध प्रकारचा DC आपल्याला या ठिकाणी या C3 आणि C4मुळे मिळतो. आता जशी हे IC1 आहे त्याचप्रमाणे IC2 या ठिकाणी वापरली गेलेली आहे. याला फक्त इन आउट आणि 1 हे असे 3 टर्मिनल दाखवले आहेत. आणि या IC2चं नाव आहे LM317. त्यानंतर हा आहे ट्रान्झिस्टर. बघा या ठिकाणी हा ट्रान्झिस्टर दाखवलेला आहे. त्यानंतर हा एक X1 ट्रान्सफॉर्मर आहे. हा X1 हा X2.
तर यामध्ये बघा हा जो ट्रान्सफॉर्मर आहे हा कसा आहे, स्टेप अप प्रकारचा आहे. अप, कारण ही प्रायमरी साईड याचे टर्न्स कमी आहेत आणि याचे जास्त आहेत, म्हणून हा स्टेप अप आहे. आणि प्रायमरी ही प्रायमरी आपण का म्हणतो आहे, कारण हे सप्लायच्या बाजूला आहे. इकडे सप्लाय तिला मिळाला आहे. आणि ह्या सेकंडरी साईडला हा लोड कनेक्ट केलेला आहे. लोड म्हणजे जो पॉवर कन्झ्युम करतो तो, म्हणजे जसं ट्यूबलाईट. आणि हे काही रेजिस्टर्स या ठिकाणी सर्किटमध्ये वापरले आहेत. R1 त्याची कपॅसिटी आहे 1K, R1, R2, R3, R4, R5 हे काही रेजिस्टर्स त्या ठिकाणी वापरले आहेत. त्यानंतर काही ट्रान्झिस्टर वापरले आहेत. T1, SL100 हे त्यांचे स्पेसिफिकेशन झाले. त्यानंतर हा दुसरा एक ट्रान्झिस्टर वापरलेला आहे 2N3055 हीट लिंक प्रकारचा हा आहे. आणि या ठिकाणी ही 6 व्होल्ट 4 ॲम्पियरवरची ही बॅटरी या ठिकाणी वापरली आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे ZDI, झेड फॉर झिनर, डी फॉर डायोड. बघा, झिनर डायोडचा सिम्बॉल आणि हा सिम्बॉल यामध्ये फरक काय आहे, तर हा झिनर डायोडचा सिम्बॉल हा थोडासा या ठिकाणी एस टाईपचा दाखवलेला आहे. त्या ठिकाणी या ठिकाणी ग्राउंडिंग केलेलं आहे, अर्थिंग केलेले आहे. तर अशा प्रकारे हा ॲटोमॅटिक CFL टाईप इमर्जन्सी लाईटची ही मंडलाकृती दाखवलेली आहे. यामध्ये आपण जसं अगोदर बघितलं की यामध्ये 3 गोष्टी ह्या स्वयंचलित असतात, ॲटोमॅटिक, फुल्ली ॲटोमॅटिक असतात. तर हा आहे फुल्ली ॲटोमॅटिक CFL. आता पुढचं बघूया आपण LED टाईप इमर्जन्सी लाईट. LED मीन्स लाईट एमिटिंग डायोड टाईप. बघा, यामध्ये हे LEDs वापरले आहेत लहान लहान. बघा, बाजारात खूप विविध प्रकारचे इमर्जन्सी लाईट्स सध्या अशा प्रकारे 3 डिझाईनमध्ये आपल्याला दिलेले आहेत. तर बघा, LED टाईप इमर्जन्सी लाईटमध्ये सुद्धा CFL टाईपप्रमाणेच चार्जर सर्किट वापरलेले असते. पहिला जो प्रकार आपण बघितला होता तो CFL टाईप होता. आता हा दुसरा आहे LED टाईप. तर यामध्ये CFL टाईपप्रमाणे चार्जर सर्किट वापरलेले असते. यामध्ये इन्व्हर्टर सर्किटची आवश्यकता नसते. LED थेट DC सप्लायवर जोडता येतात. पूर्ण प्रकाशित होण्यासाठी एका LEDला 0.7 ते 1 व्होल्ट सप्लाय आवश्यक असतो. त्यानुसार 6 व्होल्ट बॅटरी वापरलेल्या LED टाईप इमर्जन्सी लाईटमध्ये 6 LEDची माळा जोडतात. प्रकाश तीव्रता वाढविण्यासाठी अशा माळा समांतर जोडतात. स्लायडिंग स्विचचा वापर करून प्रकाश तीव्रतेचे 2-3 टप्पे करता येतात. LED टाईप इमर्जन्सी लाईट जास्त ऊर्जा कार्यक्षम असल्याने वापर वाढत आहे. यामध्ये सुद्धा विविध प्रकारचे सर्किट वापरले जातात. त्यापैकी काही महत्त्वाचे सर्किट अभ्यास करा. 230 व्होल्ट 12 व्होल्ट T1 हा आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर BR1. बघा, हा आहे रेक्टिफायर. याला म्हणतात ब्रिज रेक्टिफायर आणि यामध्ये 4 डायोड्स वापरलेले असतात. त्यानंतर हा रेक्टिफायर काय करतो, ACचं रूपांतर DCमध्ये करतो आहे. आणि हा आहे कपॅसिटर. कपॅसिटरचं कार्य काय, तर अशुद्ध DCला शुद्ध DCमध्ये रूपांतरित करणे. याची किंमत दिली आहे. किंमत म्हणजे काय, त्याचं रेटिंग दिलं आहे 470 मायक्रोफॅरेड. हा आहे चार्जिंग इंडिकेटर. म्हणजे हा एक LED आहे आणि यामधून हे फोटो म्हणजे लाईट बाहेर येतो.
असा चार्जिंग इंडिकेटर आहे. त्यानंतर हा आहे D2, हा आहे RL1NO म्हणजे नॉर्मली ओपन, NC म्हणजे नॉर्मली क्लोज. हा 1K 12 व्होल्ट रिचार्जेबल. आणि हा आहे S म्हणजे हा स्विच. त्यानंतर हे LED ॲरे, हे आहेत 3 LED लाईट एमिटिंग डायोड. आणि हा एक चौथा ॲज अ इंडिकेटर, चार्जिंगचा इंडिकेटर म्हणून हा वापरण्यात आला आहे. अशा प्रकारे ही आहे LED टाईप इमर्जन्सी लाईटची मंडलाकृती. विद्यार्थ्यांना ही आकृतीसुद्धा व्यवस्थित प्रॅक्टिस करून काढण्याची, न बघता काढण्याची प्रॅक्टिस करा. या सर्किटमध्ये एका रिलेद्वारे उपलब्ध 230 व्होल्ट सप्लाय AC सप्लायवर बॅटरी चार्ज होते व सप्लाय उपलब्ध नसताना त्याच बॅटरीवर सगळे LED ॲटोमॅटिकली प्रकाशित होतात. फक्त ओव्हर चार्ज होऊ नये याकडे लक्ष द्यावे लागते. पूर्ण चार्ज झाल्यावर आपण स्वतः बंद करणे जरुरीचे असते. बघा, या ठिकाणी आपल्याला ॲटोमॅटिक LED इमर्जन्सी लाईट दाखवलेला आहे. आणि हे त्याच्या सिरीजमध्ये हे रेजिस्टर्स या ठिकाणी जोडलेत. म्हणजे रेजिस्टरचं काम काय असतं? करंटला अपोज करणे. R3, R4, 5, 6, 7, 8, 9, 10 असे R14 पर्यंत. म्हणजे टोटल हे 12 आहेत, 12 आहेत. बघा त्यांची जोडणी कशी केलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी हा ट्रान्झिस्टर दाखवला आहे, हा एक रेजिस्टर. आणि सुरुवातीला जो 230 व्होल्ट AC सप्लाय आहे तो या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर X1ला दिला आहे. हा आहे स्टेप डाऊन प्रकारचा ट्रान्सफॉर्मर. इथे 9 व्होल्ट दाखवले आहे बघा. त्यानंतर हे डायोड D1, D2, D3, D4 हे काय आहे? रेक्टिफायर्स. रेक्टिफायर म्हणजे काय? हे ACचे रूपांतर DCमध्ये करण्याचे काम करतात. त्यानंतर हे पुन्हा हा C1 1000 मायक्रो फॅरेडचा हा कॅपॅसिटर आहे, 25 व्होल्ट. हा अशुद्ध DCला शुद्ध DC करण्याचे काम करतो. त्यानंतर ही IC चिप आहे LM317. याला बघा, जसं हे चिपचं जे स्पेसिफिकेशन असेल त्यावर त्याचे टर्मिनल्स डिपेंड असतात. आता हा जो LM317 आहे त्यामध्ये इन, आउट आणि AD3 असे 3 टर्मिनल्स आहेत. त्यानंतर या ठिकाणी आहे हा ट्रान्झिस्टर R1, R2 हे R16 आणि हा आहे ZTI 6.8 व्होल्ट 0.5. हा झिनर डायोड आहे बघा. त्यानंतर ही बॅटरी आहे 6 व्होल्ट 4.5 ॲम्पियरवर बॅटरी. तर ही LED टाईप इमर्जन्सी लाईटची मंडलाकृती आहे. ही डायग्राम केली, ही जरा सोपी वाटते आहे यापेक्षा, तर प्रॅक्टिस करून ठेवा डायग्रामची. यामध्ये 3 पिन LM317 ही IC असल्यामुळे बॅटरी ओव्हरचार्ज होण्याची भीती राहत नाही. त्यामुळे सप्लाय सतत चालू ठेवला तरी बॅटरी पूर्णपणे चार्ज होते आणि सप्लाय गेल्यावर सगळे LED ॲटोमॅटिकली प्रकाशित होतात. आता ही डायग्राम नंबर 5 आहे बघा. यामध्ये काय दिसतं आपल्याला? हा मेन इनपुट 230 व्होल्टचा. त्यानंतर ही सेकंडरी ट्रान्सफॉर्मरची TR1 म्हणजे काय? ट्रान्सफॉर्मर 1. त्यानंतर या ठिकाणी हा रेजिस्टर आहे. बघा, ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट कुठे गेलं? हे डायोड D1ला. D1, D2 हे 2 डायोड्स आहेत, म्हणजे हे रेक्टिफिकेशनचं काम करतात. हा कपॅसिटर, हा जो कपॅसिटर आहे हा कपॅसिटर अशुद्ध DCचं शुद्ध DCमध्ये रूपांतर करण्याचं काम करतो. त्यानंतर या ठिकाणी हे LDR म्हणजे लाईट डिपेंडंट रेजिस्टर काही आहेत.
हा 100Kचा POT एक प्रकारचा रेजिस्टर आहे. त्यानंतर हे ट्रान्झिस्टर्स आहेत आणि यांच्या आउटपुटला हे 6V बॅटरी आहे. त्यानंतर या ठिकाणी हे सगळे LED जोडलेले आहेत. त्याची एक डायग्राम नंबर 5 आहे. तर यामध्ये बघा, सप्लाय उपलब्ध असताना रेक्टिफायरद्वारे बॅटरी चार्ज होते. सप्लाय गेल्यावर बॅटरीद्वारे ट्रान्झिस्टर स्विच ऑन झाल्यामुळे LED प्रकाशित होतात. सुरुवातीला सगळे डायोड वापरता येतात, पण जसजसे LED तसेच LEDद्वारे दिवसाची बॅटरी चार्जिंग चालू असताना विजेचा प्रवाह खंडित झाला तर दिवसा उजेड असताना बॅटरीवर जरुरीचे नसताना LED प्रकाशित होतात. असे होऊन बॅटरी डिस्चार्ज होऊ नये या उद्देशाने LED प्रकाशित होऊ न देण्याचे महत्त्वाचे कार्य LDR बजावतो. कारण LDRचा रेझिस्टन्स दिवसाच्या प्रकाशात कमी होतो व त्यामुळे तो ट्रान्झिस्टर T1च्या बेसला जास्त करंट पुरवतो. बघा, हा ट्रान्झिस्टर T1, याचे जे 3 टर्मिनल आहेत त्याला एमिटर बेस कलेक्टर म्हटलं जातं. तर त्यातला जो बेस टर्मिनल आहे या ठिकाणी हा बेस टर्मिनल, त्याला LDR त्यांनी कनेक्ट केलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस प्रकाश कमी असतो त्यावेळेस तो यातला हा LDR जो आहे तो काय करणार, तो LDR त्याचा रेझिस्टन्स दिवसाच्या प्रकाशात कमी होतो. त्यामुळे तो ट्रान्झिस्टर T1च्या बेसला जास्त करंट पुरवतो. म्हणजे रेझिस्टन्स त्याचा कमी होतो, त्यामुळे तो करंट जास्त पुरवतो व T1 रिव्हर्स बायसमध्ये ऑफ होतो. त्याचप्रमाणे ट्रान्झिस्टर T2चा बेस ग्राउंड असल्यामुळे तो सुद्धा ऑफ होतो आणि त्यामुळे हे LED जे आहे ते प्रकाशित होत नाही. बघा, अशा पद्धतीची या ठिकाणी अरेंजमेंट केली आहे. लक्षात आलं का तुमच्या? बघा, संध्याकाळच्या वेळी किंवा जसा प्रकाश कमी होत जाणार त्यावेळी हा जो लाईट डिपेंडंट रेजिस्टर आहे याच्यावर पडणारा प्रकाश कमी होईल. प्रकाश कमी होईल म्हणजेच काय, त्यावेळी त्यातून करंट हा जास्त प्रमाणात फ्लो होईल आणि हा करंट कुठे जातो आहे, ट्रान्झिस्टरच्या बेसला. त्यामुळे हे सगळे रेजिस्टरसुद्धा बंद होतील. बघा, इलेक्ट्रॉनिक भाग जरा जास्त आहे यामध्ये, समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता इमर्जन्सी लाईटमधील दोष, कारणे आणि उपाय. बघा, या ठिकाणी आपल्याला दिले आहेत 7 दोष दिले आहेत, त्यांचे कारणे आणि उपाय. साधारणपणे आपल्याला हे 6 मार्कांना, 12 मार्कांना किंवा यातला एखादा दोष, काही कारणे, उपाय 1, 1, 2, 2 असे जर असले तर ते 4 मार्कांना, एखादा दोष असेल 1 किंवा 2 तर ते 4 मार्कांना, जास्त असेल तर 6 मार्कांना, 12 मार्कांना सर्व दोष, कारणे, उपाय असे विचारू शकतो. तर बघा, पहिला दोष आहे इमर्जन्सी लाईट काही वेळेस चालत नाही. तर स्विच हा तुटलेला असावा, ट्रान्सफॉर्मर किंवा चार्जर ओव्हरहीट झालेला असावा. तर अशा वेळेस उपाय काय करणार आपण, स्विच बदलावा, चार्जर बदली करावा. दुसरं कारण असेल ट्यूब गेलेली असेल, सप्लाय कॉर्डमध्ये ओपन सर्किट असेल तर ट्यूब बदली करा, टेस्ट करून ओपन असल्यास कॉर्ड बदला. दुसरा दोष आहे इमर्जन्सी लाईट चार्जिंगला लावली असता फ्यूज जातो. मुलांनो, आपलं बघा, कोणताही अप्लायन्स असेल तर काही दोष हे अत्यंत कॉमन आहेत की तो जो अप्लायन्स असेल तो चालत नाही, सुरू होत नाही. आणि दुसरा, ते ऑन करताच फ्यूज जातो. बघा, हे 2 तर अगदी फिक्स ठरलेले आहेत. कोणताही अप्लायन्स असला तर हे कॉमन आहेतच. तर इमर्जन्सी लाईट चार्जिंगला लावली असता फ्यूज जातो. तर याचं पहिलं कारण आहे मोल्डेड पिनमध्ये शॉर्ट सर्किट असावे. दुसरं, शॉर्ट आढळल्यास कॉर्ड बदलावी. तिसरं आहे इमर्जन्सी लाईट पूर्णतः बंद आहे. याचं कारण सप्लाय कॉर्डमध्ये ओपन सर्किट असावे. आतील एखादी
कनेक्टिंग वायर तुटली असावी, स्विचच्या वायर्स डिस्कनेक्ट झाल्या असाव्यात, बॅटरी चार्ज होत नसावी, बॅटरीच्या वायरिंगमध्ये दोष असावा. मग याचा उपाय काय? टेस्ट करून ओपन असल्यास बदलावी, चेक करून जोडणी करावी किंवा ती वायर बदलावी, योग्य प्रकारे त्यांची जोडणी करावी, बॅटरी तपासावी, बदलावी, चेक करून जोडणी घट्ट करावी किंवा वायर बदलावी. इमर्जन्सी लाईट चालू केली असता चालू न होता गरम होते. बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट असेल, ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीच्या वायर्स डायोड शॉर्ट झाले असतील, PCBवरील तारांच्या, PCB म्हणजे काय? पॉवर सर्किट बोर्ड, त्याच्यावरील तारांच्या जोडणीच्या ठिकाणी शॉर्ट सर्किट असावे. बॅटरी चेक करून शॉर्ट असल्यास ती बदलावी, शॉर्ट असल्यास ट्रान्सफॉर्मर डायोड बदलावेत, निरीक्षण करून शॉर्ट सर्किट काढून टाकावे अथवा PCB बदलावा. आपला 5 नंबरचा दोष आहे चार्जिंग इंडिकेटर चालत नाही, त्याची जोडणी ढिली झालेली किंवा सुटलेली असावी किंवा LED ओपन झाला असावा. अशा वेळेस निरीक्षण करून जोडणी बरोबर करावी, तपासणी करून गरज असल्यास तो बदलावा. 6 नंबरचा दोष आहे ट्यूब अंधुकरित्या प्रकाशते, ट्यूबचा एखादा इलेक्ट्रोड काळा पडला असावा, ट्यूबची जोडणी ढिली झालेली असावी. मग अशा वेळेस ट्यूब रिप्लेस करावी, जोडणीची पाहणी करून ती बरोबर करावी. 7वा इमर्जन्सी लाईट पूर्णतः चार्ज, अशा वेळेस बॅटरी निकामी झाली असावी, मग ती चेक करा आणि चार्ज करा. अशा प्रकारे किंवा LED देखील असू शकतो. तर अशा प्रकारे हे 7 दोष, त्यांची कारणे आणि उपाय अभ्यासा. तर अशा प्रकारे आपला हा जो 11 नंबरचा लेसन आहे मुलांनो, त्याचं नाव आहे इमर्जन्सी लाईट. तर हा याचा पार्ट 2 म्हणजेच टोटल लेसन आज आपला चॅप्टर संपला आहे. अभ्यास तुम्ही व्यवस्थित सुरू ठेवा मुलांनो. आता याच्या खालचे कोणतेही 5 प्रश्न किंवा आता ज्यांनी बघितलं असेल बघा मुलांनो, रिकाम्या जागा जोड्या लावा, चूक बरोबर. हे प्रश्न तुम्ही कंपल्सरी लिहा स्वाध्यायामध्ये. आणि प्रश्न 4थ्यातला हा जो 4था प्रश्न आहे CFL इमर्जन्सी लाईटची ब्लॉक डायग्राम काढा आणि ब्लॉकचे कार्य लिहा. हा प्रश्न एक लिहा पूर्णपणे. त्यानंतर हा एक लिहा, ऑटोमॅटिक CFL टाईप इमर्जन्सी लाईटमध्ये कोणती प्रक्रिया स्वयंचलित होतात. बघा हा आजच झाला आहे आपला. तर अशा प्रकारे हे 2 प्रश्न आणि हे वरील 3 मेन प्रश्न तुम्ही स्वाध्यायामध्ये लिहायचे आहेत.